नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे साबुदाणा बटाट्याचे सांडगे बनवत असताना आपल्याला यामध्ये कसलाही तेलाचा वापर करायचा नाही. तेलाचा वापर न केल्यामुळे सांडगे वर्षभर आरामात टिकले जातात. तर अशा प्रकारे साबुदाणा बटाट्याचे सांडगे तेलामध्ये टाकल्याबरोबर एकदम फुलासारखे फुलतात, पांढरे शुभ्र तयार होतात. मग हे पांढरे शुभ्र असे साबुदाणा बटाट्याचे सांडगे तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. खायला खूप टेस्टी आणि चवदार लागतात. साबुदाणा बटाट्याच्या पापड्या, साबुदाणा बटाट्याची चकल्या तर आपण नेहमीच बनवत असतो, पण अशा पद्धतीचे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे बटाट्याचे सांडगे एक वेळेस नक्की बनवून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर साबुदाणा बटाट्याचे सांडगे बनवत असताना आपल्याला साबुदाणा हा मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे तुम्ही मेजरिंग कप किंवा ग्लासचा वापर करून हे साबुदाणा मोजायचा आहे. तर ग्लासच्या मापाने मी इथे 1 ग्लास इतका साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर कमीत कमी साबुदाणा आपल्याला 6 तास तरी भिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी रात्रभरासाठी साबुदाणा हा भिजवून घेतलेला आहे. बोट बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं साबुदाणा आपल्याला एकदम छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर त्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे. दुसऱ्या दिवशी पाहू शकता मस्त साबुदाणा आपला भिजलेला आहे. किती दुप्पट असा फुललेला आहे. त्यामध्ये कसलीही कण वगैरे राहिलेला नाही. एकदम मऊसूत असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. साबुदाणा छान असा भिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्णपणे दोन्ही बटाट्याचे मी अशा पद्धतीने कटरच्या साहाय्याने, जर तुम्हाला साबुदाणा बटाट्याचे सांडगे जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने आपण इथे कच्च्या बटाट्याचे 2 बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत. आता इथे 2 बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आता हे आपल्याला बटाटा खिसणीने खिसून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजची खिसणी घेतलेली आहे. बटाटा खिसत असताना आपल्याला मोठ्या साईजची खिसणी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खिसत असताना उभा बटाटा खिसून आपल्याला पूर्णपणे त्याचा किस तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त अशा खिस तयार करून घेतलेला आहे. तयार करून घेतलेला खिस आता आपण 2 ते 3 पाण्यानं पूर्णपणे त्याचं स्टार काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर एकदम छान असा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण ते बटाट्याचा खिस शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पूर्णपणे बटाट्याचा खिस जो आहे ते शिजवून घ्यायचं आहे. बटाट्याचा खिस शिजायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. एकदम झटपट असा शिजला जातो. तर अशा पद्धतीने मस्त असा बटाट्याचा खिस शिजलेला आहे. आता आपण गॅस लगेचच बंद करायचा आणि पुरण वाटायची जी चाळणी आहे किंवा तुमच्याकडे कोणतीही चाळणी असेल तरी चालेल. आता हे चाळणीवरती आपल्याला मस्त असा पाणी निपटण्यासाठी गाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे पातेलं ठेवलेलं आहे. त्यावरती चाळणी ठेवून पूर्णपणे आपल्याला हे जो खिस आहे तो एकदम छान असा निपटून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे चाळणीवरती छान असा सुकवून घेतलेला आहे. तर इथे मी परत 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले खिसणीने छान असं खिसून घ्यायचं आहे. तर मी इथे कमीत कमी 1 ग्लास साबुदाण्यासाठी 4 बटाटे वापरलेले आहेत. 2 बटाटे मी खिसणीने त्याचा खिस तयार करून घेतलेला आहे आणि 2 बटाट्याचा छोट्या खिसणीने तो खिसून घेतलेला आहे. पूर्णपणे ते मॅश करून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने आता मोठं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे भिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे. आता इथे मी 1 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे. तर पाहू शकता भिजल्यानंतर एकदम दुप्पट असा हे साबुदाणा फुलला जातो. त्यानंतर आता उकडून घेतलेले 2 बटाट्याचे टाकायचे आहेत. 2 बटाटे टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. इथे तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठाचं अगदी व्यवस्थित असं प्रमाण घ्यायचं आहे. कोणताही वाळवणाचा पदार्थ करत असताना मीठ अगदी कमीच वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बटाट्याचा मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बटाट्याचा खिस जो आहे ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे. आता इथे एका
ग्लास साबुदाण्यासाठी मी इथे कमीत कमी 4 बटाटे वापरलेले आहेत. मस्त असं हे परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे ही रेसिपी अजिबात बिघडणार नाही. एकदम मस्त असं हे प्रमाण घेऊन आपण हे साबुदाणा बटाट्याचे सांडगे बनवलेले आहेत. आता इथे जो साबुदाणा आणि हे परफेक्ट मिश्रण करत असताना इथे आपण कसलाही पाण्याचा वापर केलेला नाही. एकदम मस्त असं हे मिश्रण झालेलं आहे. आता आपण लगेचच सांडगे बनवण्यासाठी घेणार आहोत. तर सांडगे बनवत असताना आपल्याला इथे फॅनच्या हवेलासुद्धा हे सांडगे बनवू शकतात, पण मी इथे गच्चीवरती सांडगे बनवून घेणार आहे. तर गच्चीवरती मी एक चटई टाकून घेतलेली आहे. चटईवरती एक पॉलिथिन सीट टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे त्यावरती सांडगे बनवायचे आहेत. सांडगे बनवत असताना जसे आपण मिक्स डाळीचे जे सांडगे बनवतात तशा पद्धतीने हे सांडगे अगदी छोटे छोट्या आकाराचे बनवायचे आहेत. अगदी पटापट हे सांडगे बनवता येतात. कमीत कमी वेळामध्ये एकदम छान असे हे सांडगे बनवता येतात आणि जास्तीचं मेहनतसुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने मस्त असे सांडगे आपल्याला छोटे छोट्या आकाराचे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असे सांडगे आपले पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत. आता हे सांडगे आपल्याला 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. कोणताही वाळवणाचा पदार्थ आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान असा वाळवून घ्यायचा आहे, कारण ते वर्षभर टिकतो. तर अशा पद्धतीने मस्त असे सांडगे आपल्याला 2 दिवसासाठी वाळवून घेतल्यानंतर ते सांडगे आपण आता पाहूया. एकदम छान अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. खूप साधी आणि सोपी आहे. अजिबात जास्तीचे मेहनतसुद्धा ह्याला लागत नाही. मग ही उपवासाची साबुदाणा बटाट्याची सांडगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशा पद्धतीची उपवासाची साबुदाणा सांडगे तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.